गुड आफ्टरनून, 6th स्टँडर्ड. आज आपण शिकणार आहे पाठ 9वा वारली चित्रकला. वारली चित्रकला तुम्हाला ऐकून नाव माहिती असेल, कशी असते ते तुम्ही बघितलेलं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी या चित्रकलेचा वापर केला जातो. महाराष्ट्रात आदिवासी कला म्हणून प्रसिद्ध असलेली वारली चित्रकलेविषयी उद्बोधक माहिती या पाठात दिलेली आहे. कशा कोणत्या साहित्याने काढतात, कशी काढतात याची माहिती या पाठात दिली आहे. निसर्गाशी नाते जोडणे व जीवनाकडे सकारात्मकतेने पाहणे ही वारली चित्रकलेची वैशिष्ट्ये आहे. ही पॉझिटिव्हिटी, त्यांच्या चित्रांमधून पॉझिटिव्हिटी मिळते, म्हणजे त्यालाच मराठीत म्हणतात सकारात्मकता. त्या चित्रामध्ये किंवा त्या जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची जी दृष्टी असते ती वारली चित्रकलेमधून दिसून येते. आता तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 31 हे बघा, इथे ते वाचते. आणि भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध कला आहे. विविध म्हणजे वेगवेगळ्या. गायन कला, नृत्य कला, चित्रकला, नाट्यकला, कोणाला नाटकात काम करण्याची आवड असते ती पण एक कला आहे. तर अशा बऱ्याच कला आपल्या संस्कृतीमध्ये, कलांनी आपली संस्कृती समृद्ध आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. जी कला आपल्यामध्ये आहे किंवा आपण जी कला जोपासतो त्या कलेमध्ये आपल्या संस्कृतीचं दर्शन होते. निसर्गाशी नातं जोडणाऱ्या व जगाकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये चित्र दिलेलं आहे, पहा. माणसं जे दाखवले आहे ते त्रिकोण, एक वरती त्रिकोण आणि त्याच्याखाली एक त्रिकोण आणि त्याला हातपाय असे ते माणसं त्यांनी काढलेले आहेत. ही आता इथे बघून तुमच्या लक्षात आलं असेल की ही चित्रकला आपण बघितलेली आहे. याचे वेगवेगळे ग्रीटिंग मिळतात. त्यानंतर भिंती वगैरेंवर सुद्धा वारली चित्रकला काढलेली असते, ती तुम्ही बघितली असेल. नागपूरला बऱ्याच ठिकाणी आहे. सरस्वती विद्यालयाच्या भिंतीवर वारली चित्रकलेचे काही नमुने तुम्हाला बघायला मिळतील. आता गायन कला, नृत्य कला, चित्रकला याच्यातून यापैकी तुम्हाला कोणती कला आवडते, ती कला का आवडते, या किंवा ती कला का जोपासावी, ती कला आपण का शिकावी असं तुम्हाला वाटते, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहे पाठ. डॉक्टर गोविंद गारे या पाठाचे लेखक आहेत. तर या पाठामध्ये आपल्याला वारली चित्रकलेविषयीची माहिती बघायची आहे. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धी मागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. भारतीय जी संस्कृती आहे त्या जीवनाच्या मागे, सांस्कृतिक जीवनाच्या मागे, समृद्धी म्हणजे भरभराटीच्या मागे आदिवासी कलेचा मोठा वाटा आहे, किंवा आदिवासी कलेमुळे ती संस्कृती समृद्ध झालेली आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, म्हणजे शहरी जे जीवन आहे त्याच्यापासून दूर, मुक्त, परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम. हे लोक, आदिवासी लोक कुठे राहतात, निसर्गाच्या सानिध्यात, आणि त्यांना त्यामुळे निसर्गाच्या विषयी ओढ असते. निसर्गातल्याच गोष्टी घेऊन ते आपलं जीवन घडवत असतात. तर असे हे आदिवासी, यांना निसर्गाविषयी प्रेम असते. सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला. आता आदिवासी कलेची जर व्याख्या करायची झाली तर काय करता येईल, की परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार. साधं साहित्य खूप नसतं, खूप रंग त्यांच्या कलेमध्ये नाहीये, किंवा खूप त्या कलेसाठी खूप गोष्टींचा वापर केलेला नाही. जे सहजासहजी उपलब्ध होते अशा गोष्टींचा वापर करून वारली चित्रकला
काढली जाते. असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल की आदिवासी कला म्हणजे सहज उत्स्फूर्त आविष्कार जे साधन आहेत आपल्या जवळ उपलब्ध आहेत त्या साधनांमधून आपण चित्रकला काढणे. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाण मूर्ती, वाद्य शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. कला खूप प्रकारच्या कला आहेत. काही लोक सुंदर मूर्ती बनवतात, मातीच्या मूर्ती. आता गणपतीचे दिवस आहेत, गणपतीच्या किती सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. तसेच मंदिरामध्ये ज्या मूर्ती असतात काही संगमरवरीच्या असतात, दगडापासून बनवलेल्या असतात, त्यांना पाषाण मूर्ती तयार करणारे पण कलाकार असतात, ती पण एक कला आहे. धातुकाम म्हणजे वेगवेगळ्या धातूचे जसं पितळ, लोखंड, स्टील, तांब या गोष्टींपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवणे ही पण एक कला आहे. मृणमूर्ती सध्या आपण गणपतीच्या मातीच्याच मूर्ती वापरतो आणि त्याच आपण बघतो, त्यामुळे मृणमूर्ती मातीच्या गणपतीच्याच नाही सगळ्या प्रकारच्या मातीच्या मूर्ती. याच्या आधी काय झालं, गोकुळाष्टमी त्यावेळेस कृष्णाची राधेची मूर्ती पण मातीच्या मूर्ती बनवलेल्या होत्या, त्याला म्हणतात मृणमूर्ती, मातीपासून बनवलेल्या मूर्ती. तर त्या बनवणे ही पण एक कला आहे. मुखवटे तयार करणे, नाटकामध्ये वगैरे जे वेगवेगळे मास्क सारखं बनवतात ना, चेहरे वेगवेगळे राक्षसाचा. तुमच्या होळीच्या वेळेस पहा तुम्ही ते प्लास्टिकचे मुखवटे लावता, राक्षसाचे तोंड असते, कुठल्या प्राण्याचे तोंड असतात आणि ते तुम्ही लावून एक गंमत म्हणून आपण त्याचा वापर करतो. पण काही मुखवटे म्हणजे जसं महालक्ष्मींचे मुखवटे आहे तर असे पण मातीचे मुखवटे बनवले जातात. ते बनवणे ही पण एक कला आहे. लाकडापासून कोरीव काम करून मूर्ती तयार करणे किंवा काही वस्तू तयार करणे ही पण एक कला आहे. तर ह्या एवढ्या प्रकारच्या कला महाराष्ट्रामध्ये आहेत. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. त्याच्यामध्ये आदिवासींच्या कला आणि बाकी पण जे कलाकार त्यांच्याजवळ कला आहेत तर हे सगळी कला ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. मूळ आदिवासींची कला जर त्यांच्याजवळ कोणती असेल तर ती आहे वारली चित्रकला. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यातील घरांच्या कुडांवर व भिंतीवर चौकोन त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. कुडाच्या, आता कुड हा शब्द तुम्हाला नवीन आहे. कुडाच्या म्हणजे ज्यांना मातीची घरं माहिती आहेत, मातीच्या घरामध्ये जो आतला बेस असतो ज्याच्यावर माती लिंपल्या जाते त्याला म्हणतात कूड. मग हे कूड कशाचं बनवलेलं असते तर बांबू माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, त्या बांबूच्या कापून कमच्या केल्या जातात, तुकडे केले जातात लांब असे, त्याला म्हणतात कमची. या कमच्यांचं एक वीण असते, अशी जसं हातात गुंफलेले बोट आहे ना म्हणजे असे ते कमच्या विणतात, त्याचं घर बनवतात आणि मग त्याच्यावर मातीचं लिंबण, काळी माती, पांढरी माती, त्याच्यामध्ये शेण ते मिक्स करून त्याला चांगलं पाणी वगैरे घालून त्याचा असा गारा तयार करतात. जसं मातीची भांडी तयार करताना करतात तसं तो गारा, आणि तो गारा मग त्या कमच्यांवर लावतात. तर ते कमच्यांची जी भिंत असते त्याला म्हणतात कुडाची भिंत. तर असा हा कूड, मग त्याच्यावर तयार केलेली भिंत, मग त्याच्यावर माती मारतात, त्याच्यानंतर ती प्लेन करतात, मग त्याच्यावर चुना मारतात आणि मग ती गुळगुळीत अशी छान भिंत पांढरी शुभ्र तयार करतात. तर या कुडाच्या भिंतींवर आणि मग त्या पांढऱ्या याच्यावर ते बघा इथे दाखवलं आहे, त्याला गेरूचा रंग दिलेला आहे. हा जो रंग आहे तांबडा याला म्हणतात गेरूचा रंग. तर हा रंग देतात आणि त्याच्यावर पुन्हा पांढऱ्या रंगाने ते चित्र काढतात. याप्रमाणे इथे जे उदाहरण दिलेलं आहे त्या प्रकारचे चित्र ते काढतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. काय असतं या चित्रकलेमध्ये, काय दाखवतात ते तर ते दाखवतात की
आपल्या परिसरात असलेले झाडं, वेली, आपल्या परंपरा, सण, उत्सव, आदिवासी जसे जसे सण उत्सव साजरे करतात तसं ते त्या चित्रामध्ये दाखवतात. म्हणजेच या आदिवासी चित्रकलेतून त्यांच्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडते की हे कोणते सण समारंभ साजरे करतात, लग्नाच्या वेळेस कसे विधी करतात, त्याच्यामध्ये कोणत्या याचा वापर करतात, कोणत्या गोष्टींचा, ते सगळं मंडप कसा टाकतात, त्यांचे फेरे कसे असतात, हे सगळं ते चित्राच्या स्वरूपात वारली चित्रकलेमध्ये दाखवतात. मग हे कशावर काढतात? भिंतींवर ते चित्र काढतात, पाहतात. त्यामुळे वारली चित्रकलेत काय काय असते बघा. आता धार्मिक विधी, तुम्ही एखादी पूजा करता, मग त्यात काय करता, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तशी आदिवासींची कोणती पद्धत आहे ती पद्धत ते वारली चित्रकलेमध्ये तुम्हाला दाखवतात. धार्मिक विधी, लग्न विधी, लग्नामध्ये जे जे आपण कार्यक्रम करतो त्याचे चित्र ते भिंतींवर काढतात. दैनंदिन जीवन, तुमचं दैनंदिन जीवन कसं असतं, शेतकऱ्याचं कसं असते, सकाळी उठणे आणि आपलं थोडस नाश्ता पाणी न्याहारी करून शेतामध्ये जाणं, तिकडनं शेतामधलं दिवसभराचं काम झालं की तिथेच शिदोरी न्यायची, ती खायची, पुन्हा संध्याकाळ होईस्तोवर शेतामध्ये काम करायचं आणि मग संध्याकाळ व्हायच्या आत शेतातून घरी येऊन आपल्या घरामध्ये आराम करायचा. तर हे जे त्यांचं प्रत्येकाच्या व्यवसायानुसार नोकरीनुसार त्यांचं दैनंदिन जीवन असतं. मग आदिवासींचं दैनंदिन जीवन कसं असतं, तर ते काय करतात, कामं त्यांना असे ठोस कोणता व्यवसाय नसेल किंवा छोटे मोठे कामं करतात, जंगलातल्या औषधी गोळा करणे, फळं गोळा करणे, कंदमुळं गोळा करणे, मध गोळा करणे, ते विकणे, हे छोटे छोटे कामं, आणि त्याच्यासाठी त्यांची जी काही दिनचर्या आहे त्याचं दैनंदिन जीवनाचं वर्णन त्यांनी वारली चित्रकलेत केलं आहे. व लोकजीवन चितारलेले दिसते. लोकांचं जीवन कसं आहे, राहणीमान कसे आहे, घरं कसे आहे, कोणते सण समारंभ साजरे करतात, हे त्यांच्या चित्रकलेत आपल्याला पाहायला मिळते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशु पक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, प्रत्येक लोकांचं म्हणा, जसं आदिवासी आहे, महाराष्ट्रीय आहे, गुजरात आहे, पंजाब आहे, प्रत्येकांचं आपलं एक लोकनृत्य असते. तर तसे त्यांचे लोकनृत्य कोणते आहे, त्यांचं ते काम काय करतात, तिथले जंगल कसे आहेत, तिथले वन्य प्राणी कसे आहेत, पशु कोणकोणते आहेत, तिथे झाडं कसे आहेत, वेली कशा आहेत, या सगळ्यांचं दर्शन त्यांच्या चित्रकलेतून आपल्याला होत असते. तिथे पिकणारे शेती करत असतील काही आदिवासी, तिथे कोणत्या मोसमामध्ये कोणते पीक येतं, त्यांची शेती करण्याची पद्धत कशी आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तर तिथे नाही आहे आदिवासी याच्यामध्ये. मग ते शेतीच्या कामासाठी कोणते अवजारं वापरतात, कशाचा जमीन कशाने खोदतात, शेत नांगरतात कशा, या सगळ्या गोष्टी त्या चित्रकलेत त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. या सगळ्या गोष्टींचं वर्णन ते भिंतीवर करतात. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा. त्या चित्रकला जर समजून घ्यायची असेल तर काय करावं लागेल, तर आदिवासींचे छोटे छोटे पाडे असतात. पाडा म्हणजे वस्ती, काही असे जसं आपले ते एरिया असतो, एका गावामध्ये बरेच एरिया असतात, शहर असल्यामुळे भरपूर आहेत, पण गाव जरी छोटं असलं तरी काही भाग असतात, तर तसे ते त्यांचा पाडा म्हणतात, आदिवासी पाडा. तर या पाड्यांमध्ये फिरून तुम्हाला त्यांच्याकडून त्यांना काही प्रश्न विचारून त्यांना बोलतं करून तुम्हाला ती माहिती काढून घ्यावी लागते. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात. कशी दिसतात, की असं वाटतं लहान मुलांनी चित्र काढलं, कारण की विशेष असे आकार त्याच्यामध्ये नाही. झाड म्हटलं म्हणजे सरळ एक रेष, त्याला पानं, बस
माणसं, एक त्रिकोण वर, त्याला उलटा दुसरा त्रिकोण आणि त्याला बारीक बारीक हातपाय. तर खूप साधी अशी ही वारली चित्रकला आहे. तर ही पांढरा रंग जो वापरतात तो काय असतो, तर तांदळाच्या पिठामध्ये पाणी ओतून म्हणजे टाकून त्या बांबूच्या काड्यांनी रंगवलेली ही चित्रे असतात. आणि याच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की कोणीतरी लहान मुलांनी हे चित्र काढलेलं आहे. परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. हे आकार जे आहे निसर्गाशी संबंधित असतात. निसर्ग झाड कसं आहे मग तसंच ते चित्र काढतात. तर असा त्यांचा निसर्गाशी जास्त संबंध आलेला आहे आणि म्हणून निसर्गच त्यांना प्रेरणा देतो. वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. फार प्रमाणबद्ध रेषा अगदी स्केलने आखून मग झाड असं काढत नाही. रेषांमध्ये कमी जास्त पण आहे, पण निरीक्षण शक्ती, ते जे पाहतात ते हुबेहूब रंगवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांची निरीक्षण शक्ती, त्यांची कल्पना शक्ती, काही गोष्टी बघून काही गोष्टी कल्पनेनी ते आपल्या चित्रामध्ये काढतात. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण त्या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी? कोणतेही विशिष्ट प्रकारचं शिक्षण, कोणत्याही ड्रॉइंगच्या क्लासमध्ये ते जात नाही, एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षांना ते बसत नाही, ड्रॉइंगच्या परीक्षा देत नाही, त्यांच्याजवळ खूप छान ड्रॉइंगच्या कॉपीज, रंगपेटी, ब्रश असं कोणतंही साहित्य नसते. आणि तरी सुद्धा त्यांच्या कल्पना शक्तीचा वापर करून, निरीक्षण शक्तीचा वापर करून त्यांना इतके सुंदर चित्र कसे सुचतात हे थोडा वेळ विचार करण्यासारखी गोष्ट वाटते. असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो की यांना इतकं सुंदर चित्र कसं काय सुचतं, असा पाहणाऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो. रंगांचा अतिशय कमी वापर, वेगवेगळे रंग फार कमी वापरले जातात. त्यांचा एक हा तांबडा म्हणजे असा कथ्था साधारण रंगाचा आणि दुसरा म्हणजे तांदळाचा पांढरा रंग, या दोन रंगांचा जास्त वापर ते करतात. या व्यतिरिक्त कोणते रंग वापरतात ते आपण आता बघू. उदाहरणार्थ तांदळाचं पीठ, गेरू, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे जे बॅकग्राऊंड आहे तांबड्या रंगाचं ते आहे गेरूचं. काजळी, काजळी माहितीये, काजळ दिव्यावर, समजा तुम्ही दिवा लावला, मोठी वात करायची, त्याच्यात धूर यायला लागतो त्या वातीवर आणि मग पेल्याला थोडस तेल लावून किंवा वाटीला तेल लावून ते त्याच्यावर पकडायचं आणि मग त्या दिव्याचं जी काजळी निघते ती काजळी त्या वाटीवर जमा होते आणि मग पेला वाटी जे काही भांड धरा आणि मग त्याचा उपयोग ते त्या रंगामध्ये चित्रामध्ये करतात. काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक याचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी, भिंतीवर चित्र काढले असतात, अंगणात चित्र काढलेले असतात, त्यामुळे हळद कुंकाचा पण वापर होतो, काजळीचा वापर होतो, तांदूळाच्या पिठाचा आणि गेरूचा आणि पानफुलांनी सजावट करतात. अशा प्रकारे वारली चित्रकला काढली जाते. रोजच्या जीवनात रंगवण्यासाठी करतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाही. आपण आधी पेन्सिलनी काढतो, त्याच्यात 100दा रबरनी खोडतो, करतो की नाही? आणि काही मुलं खरंच खूप सुंदर चित्र काढतात. पण काही मुलांना प्रत्येकाची कला, प्रत्येकामध्ये काहीतरी कला असते, पण ती वेगवेगळी असते. आता आपण सध्या चित्रकलेविषयी बोलतोय म्हणून ते म्हटलं मी की काही मुलं फोडून बेजार होतात, पण छान चित्र जमत नाही. पण तेच एखाद्याला चित्रकलेची आवड आहे, त्याच्यामध्ये तो गुण आहे, तर तो पटकन सुंदर चित्र काढतो. पण आदिवासींना कुठलंही स्केच, रफ स्केच करायची पण गरज पडत नाही, ते डायरेक्ट चित्रच काढतात. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात, जसं सुचेल तसं ते पुढे पुढे जातात. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. बघा तुम्ही इथे पण एक चित्र दिलंय, घर आहे, झाड आहे, त्या आदिवासी म्हणजे ते चित्र जे आहे त्याच्यात लोकांनी फेर धरलेला आहे, काही प्राणी दाखवले आहे त्यांनी, बैलगाडी दाखवली, पण सगळ्या याच्यात उभ्या आडव्या रेषांचा, वर्तुळाचा आणि त्रिकोणाचा वापर केलाय. जर तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघितलं
तर या 4 रेषांव्यतिरिक्त त्याच्यामध्ये फार कमी रेषांचा वापर आहे. तेव्हा इथे दाखवलाय बघा, जाळ्यामध्ये पक्षी आहे, झाड आहे, घर आहे, त्यांचे छोटे छोटे झोपडी सारखे जे घर असतात ते आहे, शेतकरी शेतात चाललेले आहेत, हो ना, काही फेर धरून नाचतात आहे, काही शेतामध्ये काम करतात आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र ते रंगवतात. चित्रात जी उभी रेषा रंगवली असते ते आपले शरीर. त्यांचं म्हणणं आहे की जी उभी रेषा असते ते शरीर. त्याच्या चित्रातील झाडे पहा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमी मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. आपल्याला झाड काढायला सांगितलं की आपण पहिले त्याचा वरचा हे काढून घेतो, घेर, आणि मग त्याचा बुंधा काढतो. पण वारली चित्रकार तसं काढत नाही, तर ते मुळाकडून शेंड्याकडे, म्हणजे जमिनीपासून चित्र काढायला सुरुवात करतात, मग त्याचा तो झाडाचे मुळ, मग त्या झाडाचा बुंधा, मग त्या झाडाचा घेर, त्याला फांद्या, पानं, फुलं, फळं असं ते काढतात. मुळाकडून शेंड्यापर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रगट होते. असंच होतं ना, आधी वरचं झाड तयार होते मग मुळ येतात का त्याला? नाही. जे खरं आहे जमिनीकडून वर झाड असंच वाढतं. जमिनीत बी पेरतो आपण, त्याला कोंब येतो, मग त्याचं रोपटं होतं, 2 पानं येतात, मग हळूहळू ते वर मोठं व्हायला लागते, मग जास्त पानं येतात, मग अजून मोठं झालं की त्याला फांद्या यायला लागतात आणि मग फुलं आणि फळं येतात. ही सहज प्रक्रिया आहे निसर्गातली. तर जशा ज्या सहज प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेने वारली चित्रकार नेहमी चित्र रंगवत असतो. अन्य चित्रकार झाड काढताना याच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. दुसरे जे चित्रकार असतात ते वरून खाली येतात, पण वारली चित्रकार हा खालून वर जातो. जशी जीवनाची प्रक्रिया आहे तशीच तो करतो. आधी म्हातारा माणूस होतो मग त्याचा लहान मुलगा होतो का? नाही. आधी मोठं झाड मग त्याचं बी तयार होत, म्हणजे रोप तयार होते का? नाही. आधी बीचं रोप होते आणि मग रोपाचा वृक्ष तयार होतो. त्याच पद्धतीने ते चित्र काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते. त्यांचा काय विचार आहे की जे तुम्ही वरून खाली आणता ते मृत्यूकडे नेणारे म्हणजेच नकारात्मक जीवन आहे, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन आहे. उदय, त्यांच्या मते उदय हा जमिनीकडून आकाशाकडे, म्हणून ते चित्र काढताना जमिनीपासून सुरुवात करतात आणि मग वरचं चित्र काढतात. पण लेखक म्हणतात की अन्य चित्रकार हे वरून सुरुवात करून खाली येतात, पण ते नकारात्मक जीवन होते असा आदिवासींचा समज आहे की वरून खाली जमिनीकडे येणारं जीवन हे नकारात्मक जीवन आहे आणि जमिनीकडून वर आकाशाकडे जाणारी जी रेषा आहे ती सकारात्मक रेषा आहे, त्यामुळे ते खालून वर जातात. लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. लग्नाच्या वेळेस सुद्धा ते घरांवर चित्र रंगवतात, आधी चौक काढतात आणि मग चित्राला सुरुवात करतात. भित्तिचित्रे चितारणाऱ्या स्त्रियांना धवलेरी असे म्हणतात. काही आता सगळे चित्रकार थोडी असतात, ज्यांना छान चित्र काढता येते त्याच्यात पण मग वेगवेगळे, कोणी धार्मिक कृत्याचे चित्र काढणारे, कोणी नुसतं निसर्ग चित्र काढणारे. तर काही स्त्रिया आदिवासी लोकांमध्ये, अशा आदिवासी एरिया जो असतो म्हणजे पाडा त्यांचा, त्याच्यामध्ये काही कलाकार असे असतात, काही स्त्रिया अशा असतात की ज्या फक्त लग्न समारंभामध्ये किंवा धार्मिक कृत्यामध्ये भित्तिचित्र रंगवतात आणि त्यांना खूप मान असतो आणि त्यांना म्हणतात धवलेरी. धवलेरी हे त्यांचं नाव आहे. चित्र काढणारे कोणते चित्र काढतात? त्या धार्मिक कृत्यांचे किंवा लग्न समारंभांचे. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो.
त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. मांडवाचा जो दिवस असतो त्या दिवशी भित्तिचित्रे चितारली जातात. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. त्यांचा एक ग्रुप असतो जो अशा प्रकारचे चित्र काढतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील रेषाकृतींना आगळे वेगळे महत्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. भूमितीचे आकार कोणकोणते असतात? त्रिकोण, चौकोन, गोल, हो ना, सरळ रेष, आडवी रेष. तर या सगळ्या भूमितीय आकारांचा उपयोग करून ते चित्र काढतात. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून ते गोल घेतात. गोल कुठे? निसर्गाशी संपर्क असल्यामुळे काय गोल आहे निसर्गामध्ये एकदम गोल? तर चंद्र आहे. मग गोल हा जो आकार आहे हा त्यांनी कोणाकडून घेतला आहे? चंद्राकडून. पानाच्या आकारातून त्यांचे त्रिकोण अंडाकृती आकार घेतले. पानाच्या आकारातून त्यांनी त्रिकोण आणि अंडाकृती ओव्हल शेप त्यांनी घेतला. पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे. फांद्या कशा असतात? एकदम अशा सरळ स्केल सारख्या असतात का? नाही, थोड्या वाकड्या किंवा थोड्या झुकलेल्या, काही इकडे झुकलेल्या. त्याच्यातून जे कर्व असतात, बाक म्हणजे कर्व, त्यांनी फांद्यांच्या आकारातून घेतले. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. मासे कसे पोहतात? म्हणजे ते सरळ जातात, मग सरळ रेष. पक्षी आकाशामध्ये उडतात, त्याच्यावरून माशांच्या पोहण्यावरून उभ्या आडव्या रेषा त्यांनी शिकल्या. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. 5 टिपके दिले आणि त्याला जोडलं तर पंचकोन होतं ना. तुम्ही आकाशामध्ये बघा, एक गुढीचं काटलं म्हणून असे चांदण्या दिसतात. त्या 5-7 असतात, त्या सप्तऋषी, गुढीचं खाटलं, त्याला वेगवेगळे नाव आहे. तर ते काल्पनिक त्यांनी रेषा केली की हे तारे जर आपण असे जोडले तर याचा आकार काय होईल? तर पंचकोन होईल. आणि म्हणून त्या ताऱ्यांच्या आकारातून त्यांनी पंचकोन घेतला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. आणि सगळं निसर्गाचं निरीक्षण करून त्यांनी वेगवेगळ्या निसर्गातीलच गोष्टींचे आकार म्हणून चित्रामध्ये वापर केला. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्रकृतीतून प्रगट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. निसर्ग सृष्टी जे काही आपल्याला देते त्याच्यातूनच त्यांनी ते वेगवेगळ्या रेषा शोधून काढल्या आणि त्यातून आपली एक वेगळी कला निर्माण केली. आता पहा, इथे दिसतंय कप्पशी आहे, टी शर्ट आहे, बॅग आहे, पर्स. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. मग ते बिचारे त्यांच्या एरियात जी चित्रकलेचा वापर करत होते ती आता त्यांच्या आदिवासी पाड्याच्या बाहेर आली. मग लोकांना ती चित्रकला आवडायला लागली. मग लोकांनी त्यांना बोलतं केलं. तर लेखकांनी पण हेच केलं की त्यांच्याकडून ती कला कशी निर्माण होते ते जाणून घेण्यासाठी त्यांच्या एरियामध्ये गेले, त्यांच्या भागामध्ये गेले, त्यांच्या पाड्यावर गेले. तिथून त्यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली आणि मग त्या चित्रकलेला बाहेरच्या समाजापर्यंत पोहोचवलं. इतकी चांगली कला फक्त आदिवासी पाड्यापुरतीच मर्यादित होती आणि ती लेखकांना असं वाटतं की ही कला बाहेरच्या जगाला जर दाखवली तर त्यांना पण ती आवडेल आणि तेवढीच आदिवासींच्या कलेला प्रोत्साहन मिळेल, म्हणून ती कला त्यांनी बाहेर नेली, बाकी समाजामध्ये पर्यंत पोहोचवली. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. खूप ठिकाणी तुम्हाला वारली चित्रकलेचे नमुने बघायला मिळतील. आजकाल टी शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. म्हणजे त्यांची चित्रकला आता त्यांच्या कलेला चांगले दिवस आले आणि त्यांची कला सगळ्या समाजामध्ये ओळखल्या जाऊ लागली.
घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे. महाराष्ट्रात जे आदिवासी आहे त्यांच्यामध्ये ही वारली चित्रकला आहे आणि आता ही जगभर लोकांना माहिती होते आहे. म्हणजे त्यांची कला सगळ्यांना परिचित होते आणि म्हणून त्या कलेचा बऱ्याच ठिकाणी वापर होताना आपल्याला दिसतो. जसं भेट कार्ड आहे, टी शर्ट वर असते, साडी, वारली पेंटिंगच्या साड्या पण तयार होतात आहे सध्या. वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स तयार होतात आहे. लोक आपल्या घराची जी इंटेरियर करतात ना, सजावट करतात घराची, तर त्याच्यामध्ये सुद्धा वारली चित्रकलेचा सहभाग तुम्हाला दिसेल. तर अशी ही आदिवासींची असलेली कला सगळ्यांना चिरपरिचित होते आहे. ठीक आहे, तुम्हाला हा धडा लक्ष देऊन पुन्हा एकदा वाचायचा आहे. बाकीचं आपण पुढच्या पिरियडला घेणार आहे.